आज ना नेहमीपेक्षा लवकर उठले, घराची क्लिनिंग केली आणि माझी अंघोळ करून घेतली आणि पूजाही केली. त्यानंतर ना मग इथे दुपारची वेळ होती, म्हटलं चला आता फराळाचं करून घ्यावं, कारण मी सकाळपासून खाल्लं नव्हतं काहीच. मग इथे साबुदाण्याची खिचडी, चिप्स आणि साबुदाण्याचे पापड तळले होते आणि त्यानंतर ना मग इथे रताळीही उकडून घेतली होती मी. आणि रताळे मला खूप आवडतात, ते दुधासोबत ना छान लागतात. तर मग मी काय केलं, दूध गरम केलं होतं पण ते थंड झालं होतं, मग दूध परत गरम करायला ठेवलं आणि मग मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून जेवण करून घेतलं. आणि संध्याकाळी 6 वाजता ना आम्ही निघालो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाण्यासाठी. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आणि जेव्हा एरवी येत असतो आम्ही तेव्हा काही जास्त गर्दी नसती, पण आज ना खूपच गर्दी होती, कारण आज आषाढी एकादशी निमित्त ना सर्वच भाविक भक्त आज मंदिरात आले होते असं. त्यानंतर ना आम्ही तिथे गेलो, मस्त दर्शन घेतलं. अगोदर तर महादेवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर ना मग गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथे लगेच विठ्ठल रुक्मिणीची आरती चालू झाली. आरती घेतली आम्ही, थोडेसे फोटो काढून आम्ही निघालो घरी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.